नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की ह्यामध्ये हायकोर्टची होणारी 26 एप्रिलला होणारी एक्झामच्या संदर्भामध्ये हॉल तिकीटच्या संदर्भामध्ये माहिती दिली जाणार आहे। यासोबत 26 एप्रिलला कशा प्रकारची तयारी असावी, आपलं हॉल तिकीट किंवा आपलं एक्झाम सेंटर कोणतं असणार आहे या संदर्भामध्ये हे अपडेट महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे, लक्ष ठेवा। या संदर्भामध्ये बघा, बॉम्बे हायकोर्टने हायकोर्ट ऑफ द ज्युडिशरी ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे यामध्ये त्यांनी सांगितलंय ॲडव्हर्टाइजिंग डेट जी आहे ती तर त्यांनी मेन्शन केली आहे। या डेटमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही जी 8/12/2025 मध्ये जी ॲड काढली होती, कशी स्टाफ कार ड्रायव्हरच्या संदर्भामध्ये, त्या ॲडच्या संदर्भामध्ये इथं अपडेट दिलेला आहे। यासोबत यामध्ये जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे, जे स्टाफ कार ड्रायव्हरच्या संदर्भात आहे, ते आहे 26,162 जण या परीक्षेसाठी इलिजिबल हे झालेले, हे हायकोर्टने स्पष्टपणे इथं लेखी स्वरूपात मांडल्याचं आपल्याला दिसून येतं। यासोबत बघा, नोटीसच्या संदर्भामध्ये काय सांगितलंय, स्क्रीनिंग टेस्ट जी आहे या स्क्रीनिंग टेस्टच्या संदर्भामध्ये इथं मेन्शन केलेलं आहे स्टाफ कार ड्रायव्हरच्या संदर्भामध्ये संडे 26 एप्रिल 2026 दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान याची टेस्ट ही घेतली जाणार आहे। आणि हे सांगत असताना तुमचे डिस्ट्रिक्ट वाईज जे सेंटर आहे, हे सेंटरचं त्यांनी नावं दिलेत। प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी सेंटरचा दर्जा हा दिला गेलेला आहे। मग आता हे सेंटरचा दर्जा देत असताना लक्षात ठेवा, एक्झामिनेशन सेंटर हॅव बीन अलॉटेड टू ऑल द कॅन्डिडेट बेस्ड ऑन पोस्टल ॲड्रेस प्रोव्हाइडेड इन देअर ॲप्लिकेशन फॉर्म। म्हणजे आपण विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आपण इलिजिबल झालो आहोत हे भरत असताना आपला जो पोस्टल ॲड्रेस आहे, म्हणजे तुमचं राहणारं ठिकाण, तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं सेंटर असण्याची शक्यता 99% इथं मेन्शन केलेली आहे, ते लक्षात ठेवा। जर चुकून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा सेंटर नसेल तर त्याच्या सराउंडिंगच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला शोध घ्यायचा आहे, आपलं सेंटर तिथं आहे का। ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी हायकोर्टने आपल्यासोबत शेअर केलेली आहे। यासोबत काय म्हणले, दोज कॅन्डिडेट हू हॅव मेन्शन द ड्यू दमन अँड अदर देअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅव बीन द अलॉटेड सेंटर इन मुंबई डिस्ट्रिक्ट। म्हणजे दीव दमन असेल किंवा दीव दमनमध्ये जे असतील त्यांना मुंबईचं सेंटर हे त्यांना उपलब्ध असणार आहे, मुंबई हे सेंटर असणार आहे। दोज कॅन्डिडेट हॅव मेन्शन द पालघर इन देअर ॲप्लिकेशन। ज्यांनी आपला पोस्टल ॲड्रेस हा पालघर का सांगितलेला आहे, त्यांना ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये काय होणार आहे, त्यांची एक्झाम सेंटर असणार आहे, हे सुद्धा यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष ठेवा, आपलं सेंटर कोणतं असणार आहे, आपण जो परमनंट ॲड्रेसचा जो पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे, ज्या ठिकाणी पत्रव्यवहार केले जातील ते ठिकाण काय असणार आहे, आपलं मूळ काय असणार आहे, एक्झाम सेंटर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवा। नो रिक्वेस्ट फॉर चेंज द एक्झामिनेशन सेंटर विल बी कन्सिडर अँड एंटरटेन। म्हणजे तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर बदलून देण्यासंदर्भामध्ये कोणतंही कन्सिडरेशन केलं जाणार नाही आहे, जे तुम्हाला भेटणार आहे ते तुमचं शेवटचं सेंटर असणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण बाब आहे, ती कोर्टाने तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितली आहे। यानंतर बघा, दुसरं रिपोर्टिंग टाईम जी एक्झामची आहे कार ड्रायव्हरच्या संदर्भामध्ये, ती दुपारी 12 वाजता शार्पली तुम्हाला ह्या वेळेमध्ये एक्झाम सेंटरमध्ये पोहोचणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर 1 ते 1:30 तुमचा पेपर हा घेतला जाणार आहे। हॉल तिकीटच्या संदर्भामध्ये इथं महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे। हॉल तिकीटच्या संदर्भामध्ये ऑफिशियल वेबसाईट बॉम्बे हायकोर्ट जी आहे bombayhighcourt.nic.in फ्रॉम द 21/4/2026 म्हणजे 21 एप्रिल 2026ला दुपारी 11 नंतर ऑनवर्ड्स अँड शुड ब्रिंग द सेम ॲट द टाईम अँड स्क्रीनिंग टेस्ट। तुम्हाला एक्झाम डेटपर्यंत हॉल तिकीट उपलब्ध असणार आहे। कधी, 21 एप्रिल नंतर तुम्हाला एक्झामचे हॉल तिकीट उपलब्ध असतील, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर एक्झामला जात असताना आपल्याला काही गोष्टी घेऊन जायच्यात, त्या म्हणजे कोणत्या आहे, आयडेंटिफिकेशन। तुमचं आयडेंटिफिकेशन व्हावं यासाठी तुमचा
फोटो असलेलं ID कार्ड तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे. मग आता हे ID कार्ड जे असेल, ब्रिंगिंग देअर एनी वन ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड असू शकतं, इलेक्शन कार्ड असू शकतं, पॅन कार्ड असू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं किंवा पासपोर्ट असू शकतं. म्हणजे काय, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स, या 5 गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्हाला ओरिजिनल तुम्हाला कॅरी करायची एक्झाम हॉलमध्ये. लक्षात ठेवा, आपण कोर्टाचा पेपर देतोय, हायकोर्टची परीक्षेची तयारी करतोय, त्यामुळे आपल्याला ओरिजिनल घेऊन जायचं आहे. इन केस चेंज ऑफ नेम अँड द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर गॅझेट अँड मॅरेज सर्टिफिकेट. जर एखाद्या व्यक्तीचा, विशेषतः महिला असतील, तर त्यांचं लग्नानंतर नाव बदललं असेल तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे ओरिजिनल. सोबतच एखाद्या व्यक्तीने, एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, कोणी असेल, त्यांच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर गॅझेट जे असेल ते गॅझेट सोबत आपल्याला बाळगायचं आहे, जेणेकरून आपलं आयडेंटिफिकेशन व्यवस्थितरित्या होईल. अँड एनी अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर ऑफ द अलॉंग विथ देअर हॉल तिकीट्स अँड ॲडमिट कार्ड. मग त्याच्या संदर्भातले जेवढे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे. आलं लक्षात? म्हणजे तुमचं ओरिजिनल ID प्रूफ सोबत ठेवायचं आहे, नाव बदललं असेल गॅझेट ठेवायचं आहे, किंवा मॅरेज सर्टिफिकेट जे आहे त्याला आपल्याला सोबत बाळगायचं आहे. लक्षात ठेवा, इन केस ऑफ एनी डिस्क्रिमिनेसी फाउंड इन द हॉल तिकीट ॲडमिट कार्ड काइंडली रिपोर्ट द सेम बाय द ईमेल recruitment@the Bombay High Court bhc.government.in वरती तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटमध्ये नावामध्ये काही बदल असेल किंवा काही चुकीचं मेन्शन दिसत असेल तर तुम्हाला हे recruitment@bhc.gov.in यावरती मेल लगेच करायचा आहे, फोटो टाकायचा आहे, करेक्शन्स मागून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि सीट नंबर, रजिस्टर नंबर, ID आणि अटॅच सॉफ्ट कॉपी ऑफ हॉल तिकीट ॲडमिट कार्ड इन द PDF. जे नाव तुमचं असावं त्याचं तुम्हाला काहीतरी प्रूफ हे तुम्हाला त्यासोबत जोडावं लागेल, तुमचं स्कॅन करावं लागेल आणि ते स्कॅन केलेली कॉपी त्या ईमेलमध्ये टाकून तुम्हाला ते या नंबरवरती पाठवायचं आहे. लक्षात ठेवा, हे कार ड्रायव्हरच्या संदर्भामध्ये जे आहे त्या संदर्भामध्ये सांगितलं आहे. कार स्टाफ ड्रायव्हरच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बाबी या ठिकाणी मेन्शन ह्या केलेल्या आहेत. त्याच पद्धतीमध्ये क्लर्क जे आहे या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 1,15,922 कॅन्डिडेट या परीक्षेसाठी इलिजिबल झालेले आहे. किती? 1,15,922 जणांचा या क्लर्क भरतीसाठी समावेश केला जाणार आहे. ते एवढे जण परीक्षेसाठी पात्र आहेत. जी यादी त्यांनी दिली होती त्यामध्ये 1,15,922 जणांचा समावेश सांगितलेला आहे. नोटीस काय सांगते? नोटीसमध्ये पण लक्षात ठेवा, स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क जी आहे ती त्यांनी तर स्पष्ट केली आहे. संडेला 26 एप्रिल 2026 ला होणार आहे. सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये ही टेस्ट होणार आहे. यासोबत तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज तुमचे सेंटर जे आहे ते इथं मेन्शन केलेले आहेत, जेणेकरून तुमच्या सेंटरला तुम्हाला पोहोचायचं असणार आहे. सेम गोष्ट जे कार स्टाफ ड्रायव्हर संदर्भात आहे ते इथं सुद्धा सांगितलं आहे. एक्झामिनेशन सेंटर हॅव बीन अलॉकेटेड टू ऑल द कॅन्डिडेट बेस्ड ऑन द पोस्टल ॲड्रेस प्रोव्हाइडेड इन देअर ॲप्लिकेशन फॉर्म. पोस्टल ॲड्रेस जो तुमचा असेल, जो तुम्हाला पत्र व्यवहारासाठी तुम्ही हायकोर्टसोबत केलेला आहे, तो ॲड्रेसवरती तो जिल्हा तुमचं परीक्षा केंद्र असणार आहे. लक्ष ठेवा, जिथं नसेल तर त्या सराउंडिंगच्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव शोधायचं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर दीव दमण असेल, हवेली, दादर नगर हवेली असेल किंवा इतर जे साऊदर्न गोवा असेल या भागातले जर कोणी विद्यार्थी असेल तर त्यांचं सेंटर कुठं असणार आहे? मुंबईमध्ये सेंटर असणार आहे. आणि पालघर ज्यांनी सांगितलं आहे त्यांचं पोस्टल ॲड्रेस आहे त्यांचं काय असणार आहे? ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये त्यांची एक्झाम ही होणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे दादर नगर हवेली असेल, त्या दीव दमण असेल किंवा साऊथ गोवा असेल, हे त्यांचे पोस्टल ॲड्रेस आहे, त्यांचं सेंटर काय असणार आहे? मुंबई. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण बाब आहे. तुम्हाला हे अपडेट महत्त्वाचं आहे. तुमच्या कोणत्याही रिक्वेस्ट सेंटर, एक्झाम सेंटर जे आहे चेंज करण्यासाठी कोणतीही रिक्वेस्ट मान्य केली जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे इथं सांगितलं गेलेलं आहे. यासोबत बघा,
तुमच्या स्क्रीनिंग टाईम जो आहे, एक्झाम जी होणार आहे 10 वाजता, 10 ते 11 जी होणार आहे तिचा, त्यासाठी तुम्हाला शार्प 9 वाजता एक्झाम सेंटरमध्ये उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत तुम्हाला हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरनं bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरनं तुम्हाला उद्या म्हणजे 21 तारखेला 21 एप्रिल 2026 पासून सकाळी 11 वाजल्यापासून एक्झामपर्यंत तुम्हाला एक्झामचं हॉल तिकीट हे तुमचं उपलब्ध असणार आहे. लक्षात ठेवा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. किती तारखेला होणार आहे? 21 तारखेपासून. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर वन ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आधार कार्ड असेल, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड असू शकतं, त्यासोबत तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं, पासपोर्ट असू शकतो किंवा इलेक्शन कार्ड. ह्या 5 पैकी कोणतरी एक ID प्रूफ तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे. यासोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्व काय सांगितलं आहे, जर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटचं गॅझेट किंवा महिला असतील त्यांच्या नावामध्ये बदल केला असेल त्यांनी, तर त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला कॅरी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही अडथळा एक्झाममध्ये होणार नाही. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर इन केस ऑफ एनी तुमच्या हॉल तिकीटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असेल, आडनाव चुकलं असेल, स्पेलिंग चुकले असेल, कोणताही बदल असेल, तर तुम्हाला recruitment@bsc.gov.in या मेलवरती तुम्हाला याचा ईमेल करायचा आहे. ईमेल करत असताना तुम्हाला जसं नाव हवं आहे, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जे नाव असेल त्याचा एक कॉपी तुम्हाला मेलला अटॅच करून यावरती पाठवायचे आहे तुमच्या हॉल तिकीटसहित, आणि जेणेकरून तुमचं अपडेट करून तुम्हाला हॉल तिकीट हे रिटर्न दिलं जाणार, म्हणजे नवीन हॉल तिकीट तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे. ही महत्त्वपूर्ण बाब आहे एक्झामच्या संदर्भामध्ये. हॉल तिकीटच्या संदर्भामध्ये ज्यांना हॉल तिकीटचा प्रश्न आहे त्यांनी समजून घ्या, 21/4/2026 पासून तुमच्या एक्झामपर्यंत हॉल तिकीट या मुंबई हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध असणार आहे. आत्तापर्यंत सेंटर त्यांनी अनाऊन्स केलेले आहेत. सेंटर जे अनाऊन्स झालेत, कार स्टाफ ड्रायव्हरचे झालेत आणि क्लर्कचे झालेत. पिऊन या पदाचे अजून सेंटर डिक्लेअर झाले नाही आहे, पण लक्षात ठेवा सेंटर 1-2 दिवसामध्ये सेंटरसुद्धा डिस्क्लोज होईल पिऊन पदाचे, आणि त्यानंतर तुमचे हॉल तिकीटसुद्धा 21 तारखेनंतर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहा आणि एक्झामची तयारीसुद्धा चांगल्या पद्धतीने करा. तुम्हाला एक्झामसाठी ऑल द बेस्ट. चांगल्या पद्धतीने पेपर सोडा आणि काळजीपूर्वक आपले सगळे डॉक्युमेंट्स सोबत बाळगा. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सरळ सेवेचे संपूर्ण कोर्स हे उपलब्ध आहे. यामध्ये तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जलसंपदा विभाग असेल, वनरक्षक भरती असेल, यासोबत अंगणवाडी सेविका असेल, महानगरपालिकाच्या भरती असतील, अशा वेगवेगळ्या भरतींची तयारी हे आपल्या प्लॅटफॉर्मवरती करून घेतली जाते. इंडिव्हिज्युअली हा कोर्स आपण जर परचेस करत असाल तर केवळ 699ला आपल्याला उपलब्ध असणार आहे. जर आपण संपूर्ण सरळ सेवेची बॅच उपलब्ध करत असाल, परचेस करत असाल, तर ती आपल्याला 1299मध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची लिंक दिली आहे, ती डाउनलोड करायची आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे आणि आपले डेमो लेक्चर बघायचे आणि बॅच परचेस करायची आहे. यासोबतच जर आपल्याला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, तर खाली दिलेल्या क्रमांकावरती आपण संपर्क हा नक्की साधू शकतात. धन्यवाद.